हाय फ्रेंड्स, मी तुम्हाला माझं डेली रुटीन दाखवणार आहे यूट्यूबवर. आता सगळं व्यवस्थित बाहेरचं नीट झाडून घेते, झाडू वगैरे मारून रांगोळी काढून घेते. आता रांगोळी वगैरे काढून झालेली आहे माझी. आता मी तुळशीची पूजा करून घेते. तुळशीची पूजा केल्यानंतर मग घरातलं सगळं आवरून घेईन आणि मग नंतर मंदिरात वगैरे जाऊन येईन. कारण आज सोमवार असल्यामुळे मंदिरात जाऊन येईन. असं माझं डेली रुटीन आहे. चला तर मग आमचा चहा रेडी. आता मी चहा काढून घेतला आणि त्याच्यानंतर पहिले आईंना दिला चहा आणि मग नंतर मी घेते. मग दोघं जण चहा पिऊन जशी नीट करून झालं. आता ते खाली जे पानं होते स्वच्छ पुसून घेते. कारण आमचं घर रस्त्याचंच त्यामुळे खूप दूर येते. रोज सगळं पुसून घ्यावं लागतं. पुसून वगैरे ठेवलं की स्वच्छ चांगलं दिसतं. त्याच्यानंतर मग घरातलं सगळं आवरून आल्यानंतर बाहेर कपडे भिजत टाकून घेऊ म्हटलं. कपडे त्याचे भिजतील, मग बाकीचे कामं करून घेऊ. मग ते कामं करून झालं की कपड्यांना बसून पहिले कपडे भिजत टाकून घेतले. चला तर मग फ्रेंड, आता माझं कपडे भिजत टाकून झालेले आहेत. आता मी मंदिरात जाऊन येते. आज सोमवार आहे, तर मग महादेवाच्या मंदिरात जाऊन येते.
आता मी महादेव मंदिरात आलेली आहे. आमच्या स्टॉपजवळ मंदिर आहे महादेवाचं. आम्ही जिथे राहतो ते जवळच आहे. तर मी आता मंदिरात आलेली आहे. मंदिरातून घरी आल्यानंतर बेडरूममध्ये माझी जीव झोपलेली होती आणि मी मंदिरातून आलो तोपर्यंत ती पण उठून गेलेली होती. मग मंदिरातून आल्यावर माझं बेडरूमचं अंथरूण वगैरे आवरलं. माझी दिदी पण उठली. आता ते सगळं आवरून बिवरून सगळं तिला चहा दूध वगैरे देते माझी दिदूला. आता माझी विदू बाहेर जाते तिच्या पप्पांसोबत. तोपर्यंत मी आता कपडे धुवून घेते, कारण ती जर घरी असते तर ती काही मला कपडे धुत देत नाही, कारण तिला पाणी खेळायला खूप आवडतं. ती मी बाहेर निघाली की ती लगेच माझी. त्यानंतर माझे कपडे धुतले गेले आणि मग काही दिवसांनी आमच्या घरी वासुदेव आला होता. तर वासुदेवाला आईने आणि त्याच्यानंतर माईंनी वरण भाताचं कुकर आज मला पालकचं वरण करायचं होतं. आई म्हणे मी तुला कुकर लावून देते, मग बाकीचे कामं तू करून घेशील, कारण आई त्यांना आणि माझ्या मिस्टरांना गहू घ्यायला जायचे होते. कारण मी तुम्हाला खूप त्रास देते म्हणून अर्धं काम तर आईच करून देतं माझं. मग माझे मिस्टर आणि आई गहू घ्यायला गेल्या. मग माझे कपडे टाकायचे बाकी होते. मग माझी दिदी पण माझ्याजवळ होती. मग शेजारी वेदूला सोडून आली. वेदूला सोडून आल्यानंतर मग मी वरती कपडे टाकायला गेली. कपडे टाकून आल्यानंतर मग खाली पोळ्या वगैरे केल्या. काही आई आल्या, आईने वरणाला फोडणी दिली. आता आई पालकचं वरण करत आहे. पालकच्या वरणाला फोडणी देत आहे. आणि वरणाला फोडणी दिली तोपर्यंत मी कणिक भिजवून घेतली. कणिक भिजून मग मला पोळा टाकायचा होता. त्याच्यानंतर ते पोळा टाकायला घेत आहे. आम्ही पहिली पोळी ही गायची करत असतो, तेव्हा ही पहिली पोळी गायची करायची असते. गायची पोळी झाली की मग आमच्या पोळ्यांना सुरुवात होते. पोळ्या करून झाल्या त्यानंतर मी गॅसवर साफ करून घेतला. तिथे ते स्वच्छ करून घेतात त्याला व्यवस्थित. गॅसवर टाकली ठेवायची मला पहिल्यापासून आवड आहे. झाडू मारल्यानंतर मी फरशी मारली. तर बघा फ्रेंड्स, हे होतं माझं 6 वाजेपासून ते 2 वाजेपर्यंतचं रुटीन. ते तुम्हाला कसं वाटलं हे नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला